Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss on unit test paper of standard 10th subject English lower level. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की 10th स्टँडर्डच्या युनिट 1 या युनिट 1 वरती एक आपण क्वेश्चन पेपर बनवलेला आहे, एक प्रॅक्टिस पेपर म्हणू शकतो. आता तो पेपर कशा प्रकारे असेल, 20 मार्क्सच आहे अँड हाऊ टू राईट इट्स आन्सर्स करेक्टली, आणि त्याची उत्तरं योग्य प्रकारे कशा प्रकारे लिहिली जाऊ शकतात. ऑल दिस थिंग्स वी शॅल डिस्कस इन टुडेज व्हिडिओ. But before watching this video, as usual I request you, don't forget to subscribe my channel. Let's go. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. As you can see here, unit test paper, subject English standard 10, marks 20. 20 मार्क्सचा पेपर आहे. Within 40 minutes you can solve it. 40 मिनिटांमध्ये किंवा 45 मिनिट्समध्ये तुम्ही सॉल्व करू शकता. ओके. फर्स्ट ऑफ ऑल वी ट्राय टू अंडरस्टँड द फॉर्मॅट ऑफ द क्वेश्चन पेपर. या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट समजून घेऊया. 20 मार्क्स आपण कशा प्रकारे डिवाइड केलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 इज ऑन पॅसेज. वन पॅसेज इज गिवन फॉर 10 मार्क्स. 10 मार्क्ससाठी एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवरती 5 ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे 5 क्वेश्चन्स आहेत. A1, A2, A3, A4, A5. हे तुम्हाला प्रत्येकी 2 मार्क्ससाठी 2 गुणांसाठी हा A1 फॉर 2 मार्क्स. ओके. देन A2 कंप्लीट द वेब डायग्राम कंप्लीट करा. A3 रिलेटेड टू वर्ड्स, शब्दाच्या रिलेटेड अँटोनिम्स, सिनॉनिम्स याच्या अशा प्रकारे क्वेश्चन्स इथे असतात. A4 रिलेटेड टू ग्रामर, 2 मार्क्ससाठी ते ग्रामर आहे. आणि A5 पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. असे 10 मार्क्ससाठी हा क्वेश्चन नंबर 1 पॅसेजवरती आहे. देन क्वेश्चन नंबर 2 इज ऑन पोएट्री. 1 पोएम इज गिवन फॉर 5 मार्क्स. 5 मार्क्ससाठी एक पोएम दिलेली आहे. त्याच्यामध्ये 3 ॲक्टिव्हिटीज म्हणजे 3 क्वेश्चन्स आहेत. A1, A2, A3. A1 फॉर 2 मार्क्स. इथे यू हॅव टू टेल वेदर द गिवन सेंटेन्स इज ट्रू ऑर फॉल्स. दिलेले वाक्य ट्रू आहे की फॉल्स, म्हणजे असत्य आहे, सत्य की असत्य तुम्हाला सांगायचं आहे. A2 इथे तुम्हाला पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. इथे काय एक्सप्लेनेशन देणाऱ्या ओळी आहेत, त्याच्या रिलेटेड लाईन्स तुम्हाला पोएममधून शोधून लिहायच्या आहेत. त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्येच चर्चा करणारच आहोत. अगोदर आपण फक्त क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघतो. आणि लास्ट क्वेश्चन नंबर 3 जो 5 मार्क्ससाठी आहे दॅट इज ट्रान्सलेशन. तो म्हणजे ट्रान्सलेशनवरती आहे. ओके. त्यामध्ये देखील A, B आणि C अशा 3 क्वेश्चन असतात. प्रत्येकी A आणि B 2 मार्क्स, 2 मार्क्स आणि C हा 1 मार्क्ससाठी, असं 5 मार्क्ससाठी. सो ही 20 मार्क्सचे मार्क्स आपण डिवायडेशन केलेलं आहे, पॅसेज, पोएम अँड ट्रान्सलेशन. आता आपण डिटेलमध्ये जाऊया. क्वेश्चन नंबर 1 काय आहे. रीड द पॅसेज अँड कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज. पॅसेज रीड करा आणि ॲक्टिव्हिटीज म्हणजे ते क्वेश्चन सॉल्व करा. आपण पॅसेज रीड करण्या अगोदर कधीही काय करायचं, जो ॲक्टिव्हिटी नंबर A1 दिलेली असते त्या अगोदर रीड करायची, A1 आणि A2, आणि मग त्याचे आन्सर्स तुम्ही पॅसेजमध्ये शोधायचे. A1 काय आहे, कंप्लीट द फॉलोइंग, म्हणजे तुम्हाला वाक्य दिले आहेत ते पूर्ण करायचे आहेत. आपण सेंटेन्स रीड करूया. द बेबी ॲपियर डॅश डॅश. हा एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड याच्यावरती हा लेसनमधला हा पॅसेज आहे. सेकंड, द बॉडी ऑफ बेबी लंगूर वॉज फुल ऑफ डॅश डॅश. ओके. द रायटर टूक द बेबी लंगूर टू डॅश डॅश अँड द नॅरेटर्स फादर प्रोव्हाइडेड. आता आपण पॅसेज बघूया. द चेंज सर्कमस्टान्सेस, बदललेली परिस्थिती, अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, आणि अचानकपणे झालेला हल्ला त्या मेल लंगूरवरती, फ्रॉम अननोन क्वार्टर्स म्हणजे अनोळखी ठिकाणावरून, फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे, अचानक जी सर्कमस्टान्सेस किंवा परिस्थिती बदलली त्यामुळे त्या मेल लंगूरने ज्या छोट्या बेबीला जे हातामध्ये पकडून त्याला चावा काढत होता त्याला फोर्स म्हणजे जबरदस्तीने त्याला त्या फ्लोअरवरती, रूफवरती सोडून द्यावं लागलं आणि तिथून पळ काढून जावं लागलं आणि ते रूफच्या वरांड्यावरून ते खाली गरंगळत येऊ लागलं. द बेबी वॉज लिस्टलेस. जेव्हा ते बेबी खाली गरंगळत येत होते तेव्हा तो पूर्णपणे लिस्टलेस, विदाऊट एनी एनर्जी, अंगामध्ये काही शक्तीही नाही, म्हणजे एकदम निर्जीव झाल्यासारखं होतं. अँड ॲपियर टू बी डेड. आणि ते ॲपियर्ड म्हणजे दिसत होते, जणू काही ते आता डेड झालेलं आहे. कोण? दॅट बेबी लंगूर. ओके.
ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाईड डाऊन, जसे त्या रूफवरून ती बॉडी त्या बेबी लंगूची स्लाईड डाऊन म्हणजे घरंगळत खाली येऊ लागली. द एक्साइटमेंट ऑफ पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड, आणि खाली कुत्र्यांचा जो घोळका ग्रुप होता त्यांचा बार्किंग साऊंड म्हणजे आवाज मोठा वाढला. का ते मोठ्याने भुंकू लागले होते? ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील, त्यांना असं वाटतं की आता आपल्याला चांगली किल, इथे किल म्हणजे मारून टाकण्यापेक्षा शिकार घेऊया, एक चांगली शिकार पण होईल आणि ती शिकार म्हणजे आपल्यासाठी एक मेजवानी मील म्हणजे जेवण असेल. म्हणून त्या बेबी लंगूरला खाण्यासाठी दे वेर बार्किंग लाऊडली, मोठ्याने भुंकत होते. ओके. कीपिंग द डॉग्स ॲट बे, त्या डॉग्सला ॲट बे म्हणजे बाजूला करून, बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. विथ द स्टिक, काठीचा धाक दाखवून. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाईड रूफ, जसे त्या रूफवरून म्हणजे छतावरून ते बेबी लंगूर घरंगळत खाली येऊ लागला. तेव्हा तो नॅरेटर आहे, लेखक आहे, त्यात ही ट्राय टू कॅच द बेबी, त्याला पूर्ण तो हातामध्ये आल्यानंतर ही एबल टू कॅच द टेल ऑफ दॅट बेबी, त्या बेबीची शेपटी त्याने हातामध्ये पकडली, त्याच्यामुळे तो सक्सेसफुल ठरला. द बेबी ॲपियर्ड इन अर्ट अँड लाईफलेस, इथे वाक्य दिलं आहे बघा. द बेबी ॲपियर्ड, ते बेबी दिसत होते कशा प्रकारे? इन अर्ट म्हणजे पूर्णपणे विदाऊट एनर्जी, अंगामध्ये शक्ती नाही आहे, आणि लाईफलेस जणू काय त्याचा जीव गेलेला आहे. आता इथे तुम्हाला सेंटेन्स आहे ना, द बेबी ॲपियर्ड डॅश डॅश, तर याच्यामधलं आपण काय लिहू शकतो? बेबी ॲपियर्ड इन अर्ट अँड लाईफलेस. तुम्ही क्वेश्चन नंबर 1A1 टाकून, क्वेश्चन नंबर 1A1 मधला 1 टाकून हे पण दिलेलं वाक्य लिहायचं आणि हा सेंटेन्स इथे फिलअप करून सेंटेन्स कंप्लीट करू शकता. ठीक आहे. सो आपल्याला जर A1 अगोदर रीड केला ना म्हणजे आन्सर फाइंड आउट करायला इझी जातं. नेक्स्ट पुढे बघूया. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, तो जे बेबी लंगूर होता, छोटं माकडाचं पिल्लू, तो नर जातीचा होता, मेल होता. ओके. बाय दिस टाईम या सर्व गोंधळामध्ये नॅरेटर काय बोलतो? माय पेरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन टू द वरंडा, माझे पेरेंट्स, आई वडील आणि माझी बहीण ते पण वरंड्यामध्ये आलेले होते. अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन, आणि ते माझ्यासाठी जणू काही साक्षीदार, ते उभे राहून ते बघत होते. हाऊ आय हॅड रेस्क्यूड दॅट बेबी लंगूर, त्या बेबी लंगूरला त्या मेल लंगूरच्या तावडीमधून कशाप्रकारे मी रेस्क्यू केलं, सुटका केली, त्याचं ते तिथे जणू काही विटनेस होते, पुरावा होते या अर्थाने. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स, आणि काही अंतरावरती आमचे काही शेजारी देखील उभे होते आणि तो सर्व सीन ते बघत होते. ओके. आता मी तुम्हाला पूर्ण पॅसेज एक्सप्लेन करून सांगतो आहे. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड, मी त्या बेबी लंगूरला घेऊन आमच्या घराच्या बॅकयार्ड म्हणजे घराच्या पाठीमागे जो अंगण असतं किंवा त्याला आपण परस बोलतो तिथे घेऊन गेलो. अँड जंटली लेड, आणि हळुवारपणे त्याला ठेवलं. लेड कुठे? ऑन द फ्लोर इनसाइड द पोल्ट्री कूप. पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्या, पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्याचं खुराडं, जिथे कोंबड्या आपण ठेवतो त्या खुराड्यामध्ये त्याला आल्हादक त्या जमिनीवरती ठेवलं म्हणजे त्याच्या सेफ्टीसाठी. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच, त्या बेबी लंगूरची बॉडी पूर्णपणे डीप खोलवरती काय झालेलं होतं? बाईट मार्क्स म्हणजे चावा काढल्यामुळे त्याच्यावरती मार्क्स म्हणजे काय बोलतो आपण त्याला, व्रण उलटलेले दिसत होते, आणि स्क्रॅच आणि ओरखाडे ओढलेले होते. ओके. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, काही जखमामधून, वुंड्स म्हणून ब्लड, ओझिंग म्हणजे वाहत होते. ओके. द बेबी रिमेन मोशनलेस, ते बेबी पूर्णपणे मोशनलेस, ॲट मीन्स विदाऊट मुवमेंट, न हालचाल न करता निश्चलपर्यंत होऊन ते पडलेलं होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग, माझ्या वडिलांनी फर्स्ट एड बॉक्स आणला त्याचं ब्लड स्टॉप करण्यासाठी, थांबवण्यासाठी, त्याची जखम क्लीन करण्यासाठी. आय वॉज रिलीव्ह टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग, मला तेव्हा बरं वाटलं, रिलीव्ह वाटलं की जेव्हा मला जाणवलं की तो बेबी जिवंत आहे, तो ब्रीदिंग करतोय. इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शालो, जरी त्याची ब्रीथिंग शालो होती म्हणजे हळुवारपणे श्वास घेत होता पण तो जिवंत होता या अर्थाने. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट्स, काही शॅकी म्हणजे थरथरत्या हाताने त्याच्या तोंडावरती काही कोल्ड वॉटरचे फवारे म्हणजे पाणी शिंपडलं. अँड द बेबी स्टार्टेड स्टर म्हणजे थोडंसं ते हालचाल करू लागलं. ही सॅट अप, ते उठून बसले. अँड ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक
अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ द विंड. जेव्हा ते उठले, ते उठून बसलं ते बेबी लंगूर, अँड ही वॉज इन अ शॉक. ते अतिशय मानसिक धक्क्यामध्ये होते आणि स्टार्टेड ट्रम्बलिंग, ते थरथर कापत होतं, लाईक अ लीफ इन विंड. वारा वाहिल्यानंतर एखाद्या झाडाची पानं कशी सळसळतात, हलतात, त्या प्रकारे ते बेबी लंगूर थरथर कापत होते, म्हणजे ट्रम्बलिंग. ओके. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. त्याचे 2 डोळे पाणी, म्हणजे रडल्यामुळे पाणीने भरलेले होते. वेल्ड विथ टीयर्स अँड दे वेर ट्विंकलिंग, म्हणजे चमकत होतं ते डोळ्यामधलं पाणी. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय. आणि ते हुंदके देऊन रडायला लागलं. मफल्ड क्राय म्हणजे हुंदके देऊन रडणं, जे एखादा आपण माणूस कसं रडतो त्या प्रकारे. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड, जसं माणसाच्या बेबीज प्रमाणे ते रडत होते. वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा, कारण तो एक त्या ट्रॉमामध्ये होते. त्याने ट्रॉमा म्हणजे ते मानसिक धक्का त्याला बसलेला होता त्या मेल लंगूरचा. ओके. मग त्यानंतर रायटरने काय केलं, आय ऑफर्ड हिम सम पिल्ड बनाना. मी काही एक बनाना त्याला पिल्ड सोलून दिला त्याला खाण्यासाठी. अँड ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हाताने त्याने ते पिल्ड बनाना म्हणजे सोललेलं बनाना खाण्यासाठी घेतलं. अँड हँड बिगॅन टू टेकिंग हेजिटेंट बाईट. आणि छोटी छोटी बाईट तो खाऊ की नको हेजिटेंट करत आणि खायला सुरुवात केली. सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ द पॅरेग्राफ. आता आपल्याला बघायचं आहे, द बेबी ॲपियर्ड inert and lifeless. Next, the body of the baby langur was full of, काय होते, full of deep bite marks and scratch. म्हणजे हे शब्द भरायचे. आपण डायरेक्ट आन्सर बघूया. ओके. हे तुम्हाला फिल इन द ब्लॅक्स. द बेबी appeared inert and lifeless. नेक्स्ट, द बॉडी ऑफ बेबी लंगूर वॉज फुल ऑफ, काय होते, डीप बाईट, खोलवरती जखमा, चावल्याच्या जखमा, मार्क्स अँड स्क्रॅच. जे ब्ल्यू कलर्समध्ये ते आन्सर आपण फिलअप केलेले. या प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. थर्ड वन, द रायटर टूक द बेबी लंगूर, कुठे घेऊन गेला, देअर बॅकयार्ड अँड जंटली. ते अवर बॅकयार्ड शब्द आहे लाईनमध्ये, तो अवर ॲज इट इज लिहायचा नाही तर आपण त्याचं देअर म्हणजे त्यांच्या, अवर म्हणजे आपलं होईल, देअर बॅकयार्ड अँड जंटली लेड हिम ऑन द फ्लोर इनसाइड द डीप पोल्ट्री कूप. अँड फोर्थ वन, द नॅरेटर्स फादर प्रोव्हायडेड. नॅरेटरच्या वडिलांनी काय दिले आणून, फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. सो इन दिस वे वी कॅन complete the fill in the blanks activity. Now let's see the next question, that is complete the following web. वेब म्हणजे तुम्हाला एक डायग्राम दिले, ते पूर्ण करायचे आहे. काय आहे सेंटरला, अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न करणे. अटेम्प्ट्स डन बाय द नॅरेटर टू सेव्ह द बेबी लंगूर. त्या बेबी लंगूरला सेव्ह करण्यासाठी, वाचवण्यासाठी लेखकाने काय प्रयत्न केले ते तुम्ही 4 पॉईंट्समध्ये यू हॅव टू राईट. आता काय काय प्रयत्न केले आपल्याला माहिती आहे, त्या पॅरेग्राफमध्ये बघितलेलंच आहे. आपण डायरेक्ट त्याचा आन्सर बघूया. ओके. फर्स्ट अटेम्प्ट, द रायटर कॉट होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल अँड सेफली टूक हिम इनसाइड द पोल्ट्री कूप इन देअर बॅकयार्ड. जेव्हा त्या घरंगळत खाली येऊ लागलो ते रूफवरून, त्याने काय केलं, होल्ड द बेबी लंगूर्स टेल, त्याची शेपटी पकडली अँड सेफली, सुरक्षितपणे त्याला बॅकयार्डमध्ये पोल्ट्री कूपमध्ये नेऊन ठेवलं. took him to inside the poultry coop. 1 point. Second काय, the writer's father gave him first aid to clean the wounds and stop the bleeding. हे पण केलं त्याला वाचवण्यासाठी. Then the writer splashes cold water on the baby's body and made him stir. त्याला हालचाल म्हणजे जिवंत केलं, त्याच्यावरती पाणी शिंपडून वगैरे. अँड फोर्थ पॉईंट वी कॅन राईट लाईक दिस, ही ऑफर्ड हिम पेल्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड अँड एट. सो तुम्हाला ॲन्सर शीटमध्ये ही डायग्राम पण काढायची आहे आणि त्याच्यामध्ये इथे आपण पॉईंट इथे लिहायचे असतं, पण आपल्याला पुढे ते लिहिलेलं आहे. सो इन दिस वे यू हॅव टू कम्प्लीट द डायग्राम. अशा प्रकारे तुम्ही डायग्राम कम्प्लीट करायची. फक्त हे पॉईंट्स लिहायचे नाहीत, हे डायग्राम पण काढायची आहे. कळलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर A3, अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. क्वेश्चन काय, फाइंड आउट अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. ते डायरेक्ट आन्सर पण दिले. तुम्हाला वर्ड दिले नोन. नोन म्हणजे माहिती असणे. त्याला अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स पॅसेजमधून लिहायचं, स्वतःच्या मनाने नाही. तर नोनला अपोजिट वर्ड्स अननोन शब्द गेलेले, अननोन अटॅक. ओके, अननोन शब्द आपण घेतला. देन अलाइव्ह म्हणजे जिवंत राहणे. तर ते जिवंत राहणे, द बेबी लंगूर वॉज ॲपियर टू बी डेड. ते डेड झाल्यासारखं दिसत होतं, म्हणजे त्याला लाईव्हचं अपोजिट काय, अलाइव्हचं अपोजिट काय, डेड. देन बॅड, अपोजिट शब्द गेलेला आहे गुड. फिमेलचं अपोजिट आहे मेल.
सो 2 मार्क्स यू विल गेट इझिली. शब्दाच्या रिलेटेड हे ॲक्टिव्हिटी सहजपणे तुम्ही सॉल्व करू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A4 फॉर ग्रामर. 1 सेंटेन्स. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ ही. दिलेले वाक्य हीनी सुरुवात करून परतले. ॲक्च्युली ही अशा प्रकारे जेव्हा मोस्ट ऑफ द टाईम अशा प्रकारे जेव्हा विचारलं रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ, तर दिलेले वाक्य चेन व्हायचं असतं. म्हणजे आता चेन डिवाईस कशा प्रकारे करायचे तुम्हाला वेगळ्या टॉपिकवरती शिकवेन. ते सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट यामध्ये डिवाईड करा. आता हिमचं जेव्हा स्टार्टिंगला घेणार तर ही होईल. ओके, ही पुढे घेतला. आता ही ऑफर्ड पास्ट टेन्समध्ये आहे, सिम्पल पास्टमध्ये. सो ही वॉज, हिमचं पुढे घेतल्यानंतर काय होईल, ही पास्टमध्ये म्हणून वॉज. ही वॉज ऑफर्ड, ही वॉज ऑफर्ड काय, अ पिल्ड बनाना बाय मी. आईची द्वितीय मी. या प्रकारे आपण लिहू शकतो. सेंटेन्स बघा. ही वॉज ऑफर्ड पिल्ड बनाना बाय मी. सेकंड सेंटेन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, द बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इथे नॉट ओनली बट ऑल्सो यूज करा. नॉट ओनली बट ऑल्सो कशा प्रकारे सेंटेन्समध्ये यूज करायचं हे याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी बनवलेले आहे ग्रामरच्या रिलेटेड, ते तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ओके, अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो टाकायचा आणि त्याच्या अगोदर द बेबी ॲपियर्ड इनर्ट, इथे आपण नॉट ओनली टाकू शकतो. तिथे आपण बघू शकतो द बेबी ॲपियर्ड नॉट ओनली इनर्ट बट ऑल्सो लाईफलेस. सो या प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट ॲक्टिव्हिटी या क्वेश्चनमधला A5 पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म. तुमचं काय मत तुम्ही तयार करता. फॉर्म म्हणजे बनवणे. कशाबद्दल, अबाउट द नॅरेटर फ्रॉम द पॅसेज. हा पॅसेज रीड केल्यानंतर नॅरेटरबद्दल, त्या लेखकाबद्दल ज्याने त्या बेबी लंगूरला वाचवलं, याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत. यू कॅन राईट ब्रीफ अबाउट हिम. त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये आपण लिहू शकतो. इथे मी तुम्हाला एक सॅम्पल आन्सर म्हणून दिलेला आहे. द नॅरेटर ऑफ दिस पॅसेज इज व्हेरी सेन्सिटिव्ह. हा पॅसेज मला नॅरेटर किंवा लेखक आहे तो खूपच सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे, सिम्पॅथेटिक म्हणजे त्याला खूप दयाळू आपण म्हणू शकतो, दयामय आहे ते. अँड लव्हिंग पर्सन. हिज क्वालिटीज ऑफ ह्युमॅनिटी अँड करेज आर ॲडमिरेबल. त्याच्यामध्ये जे गुण आहे मानवतेचा आणि करेज, जे धाडस दाखवलं, हे ॲडमिरेबल आहे म्हणजे प्रशंसा करण्याजोगं आहे. अँड इनक्रेडिबल म्हणजे अविश्वसनीय आहे. ग्रेट. वी कॅन राईट लाईक दिस. ओके. नाव लेट्स द नेक्स्ट question number 2 on poetry. Read the extract and complete the following activity. True or false. पोएम काय आहे, बास्केट फुल ऑफ मूनलाईट याच्यावरती आहे. ओ मून गिव मी मूनलाईट ही पोएम तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहातच. आपण डायरेक्टली याचे क्वेश्चन आन्सर बघूया. से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालील वाक्य ट्रू आहे की फॉल्स. द चाइल्ड डिमांड्स द मूनलाईट फ्रॉम हिज फादर. त्या चाइल्डने, बघा ॲन्सर आपण तेव्हा करेक्ट लिहू शकतो जर तुम्हाला दिलेल्या क्वेश्चनचा मिनिंग प्रॉपरली समजला तर. काय क्वेश्चन दिलेल्या सेंटेन्सचा मिनिंग काय, द चाइल्ड डिमांड्स. त्या लहान मुलाने डिमांड केली, मागणी केली. कशाची, द मूनलाईटची चंद्रप्रकाशाची. कोणाकडे, फ्रॉम हिज फादर. त्याच्या वडिलांकडे. त्याच्या वडिलांना तर मूनलाईट प्रकाश मागतो का, सीड्स ऑफ मूनलाईट. तर कोणाकडे त्याने डिमांड केली होती. या पोएममध्ये आपण बघितलं, ओ मून गिव मी मूनलाईट. तो मूनला बोलतोय, फादरला नाही. सो इट इज अ फॉल्स. कळलं. नेक्स्ट सेंटेन्स, द चाइल्ड वॉन्ट्स. त्या चाइल्डला हवं आहे, पाहिजे काय, टू सॉ स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. शहरापासून त्याच्या गावापर्यंत त्या मून्स ऑफ लाईट्स किंवा सीड्स ऑफ मून्स लाईट त्याला सॉ म्हणजे पेरायचे आहेत. येस, तो बोललाच, आय वॉन्ट टू सॉ सो मेनी मून्स ऑफ लाईट द होल विलेज टू सिटीपर्यंत. सो इट इज अ ट्रू सेंटेन्स. नेक्स्ट वन, द रूट टू द विलेज इज डेंजरस. ते विलेजकडे जाणारा रस्ता खूप डेंजरस आहे. हो, तो बरोबरच आहे कारण त्याच्यामध्ये स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स आहे, ते आपण पोएममध्ये गेल्यामुळे इट इज अ ट्रू सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स, द चाइल्ड्स फादर रिटर्न्स होम अर्ली. त्या मुलाचे वडील घरी लवकर परत येतात. नो, ते उशिरा येतात कारण रस्ता खराब आहे. सो दिस वन इज अ फॉल्स. या प्रकारे आपण ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी या पोएट्रीवरती आहे. पिक आउट अँड राईट लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ज द फॉलोइंग. इथे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, स्पष्टीकरण, आणि या स्पष्टीकरणचा अर्थ दाखवणाऱ्या ओळी आहे तशाच
पोएममधून लिहायचे आहेत. उदाहरणार्थ काय, नियरली एव्हरीवन म्हणजे जवळपास प्रत्येकजण फ्रॉम द विलेज त्या गावामधून गोज टू द सिटी टू वर्क शहराकडे कामासाठी जातो. प्रत्येकजण त्या गावामधून शहराकडे कामासाठी जातो. आता हा अर्थ असलेल्या लाईन्स कोणत्या आहेत कवितेमध्ये, तर आपण या लाईन्स इथे बघू शकतो. ओके, ते बघा. द होल विलेज गोज टू द सिटी, संपूर्ण गाव शहराकडे जाते डेली टू वर्क. म्हणजे याचा अर्थ काय होतो, एव्हरी वन, मोस्ट ऑफ द एव्हरी वन ऑफ दॅट विलेज, ॲट मीन्स विलेज पीपल गोज टू द सिटी फॉर वर्क. म्हणजे या प्रकारे तुम्ही ॲन्सर लाईन्स शोधून लिहू शकता. आपण याचा ॲन्सर डायरेक्टली बघूया. फर्स्ट लाईन, फर्स्ट काय, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, ही लाईन आहे फर्स्टसाठी. सेकंड लाईनचे एक्सप्लेनेशन काय, द विलेज हॅज द प्रॉब्लेम्स ऑफ ट्रान्सपोर्ट, त्या गावामध्ये ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम म्हणजे वाहतुकीची अडचण आहे. हे दाखवणाऱ्या ओळी कोणत्या आहेत, तर ती लाईन्स दिलेली आहे. नेदर बस नॉर कार्ड प्लाईज, येण्या जाण्यासाठी कार्ड किंवा बसचा काही नाही आहे. नेदर म्हणजे नॉट, नाही आहे. सो दिस लाईन शोज. देन थर्ड, द रोड फ्रॉम द सिटी टू विलेज इज नॉट सेफ, सुरक्षित रस्ता नाही आहे शहरापासून ते गावापर्यंतचा. म्हणजे तिथे काय धोके आहेत ते कोणते लाईन्स दाखवतात, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. हे लाईन्स ॲज इट इज आपण त्याला पोएममधून घेतलेले आहे. यावरून काय दिसून येतो, या ओळी काय एक्सप्लेन करतात, दॅट रूट इज नॉट सेफ, तो रस्ता सेफ किंवा सुरक्षित नाही आहे. लास्ट, फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क, म्हणजे अंधार पडल्यानंतर वडील घरी उशिरा पोचतात. ह्या कोणत्या ओळी दाखवता हा मिनिंग, वेन माय फादर रिटर्न्स होम आय ॲम अस्लीप, जेव्हा माझे वडील घरी येतात तेव्हा म्हणजे मी झोपलेलो असतो. म्हणजे ॲट मीन्स फादर रीचेस लेट ॲट नाईट, रात्री वडील घरी उशिरा पोचतात कारण हा झोपी गेलेला असतो. सो या प्रकारे ही ॲक्टिव्हिटीज असते. थोडीशी समजावून घेतली तर इझी आहे, म्हणजे पोएम पण तुम्हाला समजली पाहिजे आणि दिलेल्या ज्या लाईन्स आहेत त्याचाही मिनिंग तुम्हाला समजला पाहिजे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये हे 3 1 मार्क्ससाठी आहे. नेम द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. त्या पोएममध्ये फिगर ऑफ स्पीच कोणती गेलेली आहे, म्हणजे एक लाईन दिली आहे, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. जर याच्यामध्ये बघितलं स्मॉल स्मॉल, दिस वर्ड इज रिपीटेड. जेव्हा एखाद्या ओळीमध्ये एक सेम शब्द परत परत रिपीट झाला, एकापेक्षा जास्त वेळा रिपीट झाला असतो, तेव्हा एक फिगर ऑफ स्पीच असतो म्हणजे रिपीटेशन. आणि याच्यामध्ये एस आणि एस, मेनीचा मे आणि मून्स, एम आणि एस हे एका वेळेपेक्षा पहिलं अक्षर म्हणजे लेटर ते पण रिपीट झालं, म्हणजे ते अलिट्रेशन पण आहे. रिपीटेशन आणि अलिट्रेशन आपण इथे लिहू शकतो. सो ॲन्सर दॅट इज अ रिपीटेशन ऑर अलिट्रेशन आपण या प्रकारे लिहू शकतो. 1 मार्क यू विल गेट. सो अशा प्रकारे ही 5 मार्कची ॲक्टिव्हिटी. देन ट्रान्सलेशन 1, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 4. कोणते 4 तुमचे बरोबर आले पाहिजे तर तुम्हाला 2 मार्क्स मिळेल. यू विल गिव्ह 6 वर्ड, 6 शब्द दिले असे 4 बरोबर आले पाहिजेत. तुम्ही 6 आउट ऑफ 6 त्याचे मिनिंग लिहू शकता, तो शब्द आणि त्याचा अर्थ. उदाहरण हॅबिट, कॉन्फिडन्स, युनिव्हर्सल, कस्टमर, टेस्ट, इम्प्रूव्हमेंट. हे सोपे शब्द असतात. हॅबिट सवय, कॉन्फिडन्स आत्मविश्वास, युनिव्हर्सल वैश्विक पूर्ण विश्व, कस्टमर ज्याला आपण ग्राहक बोलतो, टेस्ट चव, इम्प्रूव्हमेंट सुधारणा विकास या अर्थाने. देन ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे तुमच्या मातृभाषेमध्ये. डोंट यूज, ते 4 सेंटेन्स दिले असं 2 सेंटेन्स तुमचे बरोबर यायला पाहिजे. उदाहरणार्थ डोंट यूज मोबाईल फोन वाईल ड्रायव्हिंग अ कार. आता मग डायरेक्ट त्याचे सेंटेन्स आणि आन्सर बघूया. ओके, हॅबिट सवय, कॉन्फिडन्स आत्मविश्वास, युनिव्हर्सल त्रिकालबद्ध साधित वैश्विक, कस्टमर ग्राहक, टेस्ट चव किंवा आस्वाद, इम्प्रूव्हमेंट सुधारणा किंवा प्रगती. सेंटेन्सेस, डोंट यूज मोबाईल फोन वाईल ड्रायव्हिंग कार म्हणजे 4 चाकी चालवताना, तर कारला 4 चाकी म्हटलेलं आहे. चालवताना भ्रमणध्वनीचा म्हणजेच मोबाईल वापर करू नका, भ्रमणध्वनी हे शब्द लक्षात ठेवा. नेक्स्ट, डोंट ब्लो हॉर्न्स नियर स्कूल्स अँड हॉस्पिटल. शाळा आणि रुग्णालये यांच्या शेजारी हॉर्न्स म्हणजे भोंगे वाजवू नका. थर्ड वन, यूज हेल्मेट वाईल रायडिंग बाईक. दुचाकी चालविताना शिरस्त्राण, हेल्मेटला शिरस्त्राण बोलतात मराठीमध्ये, शिरस्त्राणचा वापर करा. नेक्स्ट,
फॉलो द ट्रॅफिक रूल्स म्हणजे रहदारीचे किंवा वाहतुकीचे नियमांचं पालन करा, नियम पाळा या अर्थाने. आता हे 4 सेंटेन्स ॲज इट इज तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. देन ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स ऑर प्रोव्हर्ब्स इन युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन. तुम्हाला म्हणी किंवा वाक्यप्रचार दिलेले असतील ते तुमच्या मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो. उदाहरणार्थ काय, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जे चकाकते ते सोने नसते. एक म्हण आहे, चकाकते ते सोने नसते. अँड नो पेन नो गेन म्हणजे कष्टाविना फळ नाही. सो या प्रकारे ही दिस इज द 20 मार्क्स युनिट टेस्ट पेपर. हा पेपर तुम्हाला निश्चितपणे समजला असेल. असंच आपण आणखीन एका युनिट 1 वरतीच आणखीन एक टेस्ट पेपर घेऊया, म्हणजे युनिट 1 तुमचा परफेक्ट होऊन जाईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल. वन मोर सजेशन आय वुड लाईक टू गिव्ह यू. आपला इंग्लिश फॉर लर्नर मोबाईल अँड्रॉइड ॲप आहे, प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. ते तुम्ही डाउनलोड करू शकता. हे त्याचं आयकन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर, रायटिंग स्किल, नोट्स, क्वेश्चन पेपर भरपूर प्रमाणामध्ये सेल्फ स्टडीसाठी मटेरियल अवेलेबल आहे. त्याचा तुम्ही सेल्फ स्टडीसाठी यूज करून घेऊ शकता. त्याचप्रकारे englishforlearner.com ही आपली वेबसाईट आहे. वेबसाईटला व्हिजिट देऊन तुम्ही लेटेस्ट तिथे आपण काय काय अपलोड केलेलं आहे या प्रकारचं स्टडी मटेरियल यू कॅन यूज ऑल दिस स्टडी मटेरियल. सो विश यू गुड डे, टेक केअर, थँक यू व्हेरी मच.